आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते आणि महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा धक्का आज बसू शकतो. कारण आताच्या क्षणाला जी सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते ती साध्या सुध्या एखाद्या व्यक्तीची नसून ही बातमी समोर येते IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांच्याबाबत. आपल्या सर्वांना माहितीच आहे, IAS पदावरती असताना म्हणजेच कलेक्टर पदावरती असताना 21 वर्षामध्ये 25 बदल्या ज्या ऑफिसरच्या होऊ शकतात ते नाव म्हणजे IAS ऑफिसर तुकाराम मुंढे. रातोरात 12 वाजता 2 वाजता बदली होणारे ऑफिसर, इतिहासामध्ये ज्यांची नोंद आहे, 21 वर्षात 25 बदल्या ट्रान्सफर ऑर्डर हातात पडू शकतात, त्या व्यक्तीचं नाव IAS ऑफिसर तुकाराम मुंढे, ज्यांनी धुमधडाक्यामध्ये आपली कर्तबगारी बजावत असताना कोणत्याही पदावर गेले तरी इमानदारीने त्या पदाबाबत निष्ठा बाळगताना काम करताना दिसून येते. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीचं नाव झालं आपल्या कामाच्या कर्तबगारीमुळे इमानदारीमुळे, त्या व्यक्तीचं नाव IAS ऑफिसर तुकाराम मुंढे. त्यानंतर त्यांची पोस्टिंग करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या पदावरती त्यांना बसवण्यात आलं, ते म्हणजे अन्न प्राशन सुरक्षा विभाग म्हणजेच FDL ज्याला म्हणतो. या विभागामध्ये त्यांच्या हाताखाली आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आणि त्यांच्या हाताखाली संपूर्ण त्यांना पथकं देण्यात आली, अधिकार देण्यात आले आणि IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांनी धुमधडाक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चळवळ सुरू केली. तुकाराम मुंढे यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते आणि महाराष्ट्रासाठी हा सर्वात मोठा झटका आहे. कारण एवढ्या इमानदार व्यक्तीबाबत अशी घटना घडू शकते तर या महाराष्ट्रातील त्या जे कोणी षडयंत्र रचणारे व्यक्ती आहेत त्यांना ताबडतोब त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण एका जबाबदार आणि अधिकृत पदावरती असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या द्वारे हे स्टेटमेंट आता समोर आलेलं आहे. IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रामध्ये चळवळ सुरू केली, गुटखाबंदी केली, भेसळयुक्त पदार्थांची संपूर्ण धाडी टाकायला सुरुवात केल्या. महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी, नशामुक्त करण्यासाठी, भेसळमुक्त करण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचललेलं तुकाराम मुंढे यांचं पाऊल आणि 6 दिवसामध्ये महाराष्ट्राचं चित्र बदलणारा व्यक्ती IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांच्याबाबत धक्कादायक बातमी सध्या समोर येते. ती म्हणजे त्यांना संपवण्यासाठी 250 कोटी जमवण्यात येत आहेत. कोण जमवतोय, कशासाठी जमवतोय, संपूर्ण स्टेटमेंट जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून आपण ऐकू शकता. तुकाराम मुंढे साहेब त्या डिपार्टमेंटचे कॅप्टन झाले. तेव्हापासून FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे खातं आहे ते पूर्ण देशभरात चर्चेला आलं. एक लक्षात घ्या की FDA हे अतिशय महत्त्वाचं डिपार्टमेंट स्थापनेपासून आहे. पण सरकारने कधी, म्हणजे आमचं सरकार असो आत्ताचं सरकार असो, या डिपार्टमेंटला कधी गांभीर्याने घेतलेलंच नाही. त्या भेसळीमुळे कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये, त्या रोगामध्ये 80% वाढ झाली. भेसळीमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्ही कधीच गांभीर्याने घेतलं. ह्याच्यातला जो सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे ह्याच्या लॅबॉरेटरीज, ज्याच्यात पकडल्यानंतर माल तपासणीसाठी पाठवतो. मुंबईवर कसा फिरवायचा मी नाव घेऊन सांगेन. सोमवारी कोण हा धंदा करतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुटखा कोण फिरवतो मी नाव घेऊन सांगेन. सोमवारी मी सगळं खोलणार आहे. आणि हे बरोबर सॅम्पल लॅबॉरेटरीत केल्यानंतर फेल केले जातात. सॅम्पल फेल झाले की केस संपली. झालं नसतं, हे सगळं राजकीय घडामोडी झाल्या नसत्या तर झिरवाळांचा राजीनामा पडला असता. हे एवढं चालू असताना तुकाराम मुंढेंना आता उचलण्यासाठी हे ड्रग्स माफिया, फार्मास्युटिकल माफिया हे 250 कोटी रुपये जमवत आहेत फक्त तुकाराम मुंढेंची विकेट काढायला. आणि माझं आज मी सरकारला सांगतो की तुकाराम मुंढेंच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पहिल्यांदा बाजारात सगळं गायब झालंय. बाजारात सगळं गायब झालंय. आणि तुकाराम मुंढे चांगल्या चांगल्या जागेंवर होते. 10 दिवस रजेवर गेले. 11व्या दिवशी डायरेक्ट बदलीची ऑर्डर त्यांच्या हातात पडली. राजस्थानमध्ये खिमका आणि महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे यांच्या बदल्यांची ऑर्डर तर अशा रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता निघाले. सरकार कार्यक्षम आहे, रात्री उशिरा ऑर्डर करते. पण आत्ताच्या ह्या खास करून परिस्थितीमध्ये जिथे भेसळ हे एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे,
त्याला कोण काही शह बी देऊ शकत नाही. त्याच्यात एखादा अधिकारी जर काम करू इच्छित असेल आणि महाराष्ट्राला वाचवणार असेल तर मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेनेही आता याच्यात लक्ष घालावं.